नमस्कार मित्रांनो, आपण स्टेजवरचा रेडिओतला आवाज ऐकतो, पण त्यामागचं मन कसं असतं हे जाणून घेणं हाच खरा आनंद असतो. आज माझ्यासोबत आहेत त्या ज्यांनी माईकला आपलं करिअर बनवलं आणि प्रेम सुद्धा बनवलं. त्या म्हणजे स्पीकर प्रियांका. श्रोत्यांच्या हृदयात पोचणं, त्यांचं सुखदुःख शेअर करणं आणि त्यांच्या दिवसात पॉझिटिव्ह एनर्जी भरून देणं हा त्यांचा रोजचा प्रवास. आज आपण गप्पा मारणार आहोत माईक मागच्या स्पीकरशी म्हणजेच प्रियांका मॅडमशी. चला तर मग सुरू करूया. नमस्कार. हॅलो, नमस्कार. आजच्या पॉडकास्टला आपण सुरुवात करू. तर मग तुम्ही आहात म्हणजे तुम्ही एक आरजे आहात, तर साधारण तुमची दिवसाची सुरुवात कशी होती? थँक्यू. मौजी जुगाड या कार्यक्रमामध्ये तुम्ही मला बोलवल्याबद्दल तुमचं प्रसन्न साहेब मनापासून थँक्स तुम्हाला मी म्हणू इच्छित आहे. कारण आता माझं मिक्स्ड आहे, थोडी भाषा थोडं समावून द्या मला. म्हणजे मला यूज करतात त्यांनी पण मला थोडं समावून द्या या भाषेकरता, बिकॉज मी अशीच आहे. माझे लिस्नर्स मला असंच पसंत करतात. सो येस, दिवसाची सुरुवात म्हणता येईल की मी पहिले मेडिटेशन स्टार्ट करते की भगवंताच्या कृपेने हा दिवस भेटलेला आहे. बरेच लोकांना तेही मिळत नाही आणि सुदृढ आपण जिवंत हे सगळ्यात मोठं अचीवमेंट आहे प्रत्येकाच्या आयुष्यातलं. तर मला वाटतं की याची थँक्स बोलून एक ग्रॅटिट्यूड सोबत दीर्घ श्वास घेत मी भारी आहे असं मला स्टार्ट करते दिवसाची सुरुवात. येस येस. अच्छा, आणि त्याच्यानंतर मग तुमचा प्रवास कसा असतो? पूर्ण दिवसभरामध्ये मी इंटरव्ह्यूज घेणं, अँकरिंगचे शोज, म्हणजे मी प्रोफेशनल शो होस्ट आणि अँकरिंग वॉइस जॉबवर आर्टिस्ट पण आहे. म्हणजे इतर जे काही ऍड्स असतात, एक्झिबिशन्स मध्ये ऍड येतात, त्याच्यासाठी माझा आवाज मी देते. अपार्ट फ्रॉम दॅट मी स्वतः इंटरव्ह्यूज घेते. म्हणजे 9 वर्षापासून मी लेडीज करता रेडिओ विश्वासवरती रन करत आहे. हा माझा कार्यक्रम आहे आणि ते बरेच सेलिब्रिटी गेस्ट महिला आलेले आहेत ज्यांनी इच्छा तिथे मार्ग या थॉटला मनात ठेवून काम केलेलं आहे, नाशिकसाठी काम केलेलं आहे, घरासाठी काम केले, लोकांसाठी काम केलेलं आहे. तर अशा लोकांना मी त्या प्लॅटफॉर्मवरती बोलवते. आणि त्याच्यासोबत मी पर्सनली अँकरिंगच्या शोज मध्ये पण खूप धमाल मस्ती एंटरटेन करते. अपार्ट फ्रॉम दॅट म्हणजे काही रील्स पण मी अपलोड करते. म्हणजे माझा एक सर्वात आवडता रील लोकांना आतापर्यंत खूप आवडला आणि माझा पर्सनल थॉट होता की आयुष्य नावाच्या या सुंदर शाळेमध्ये, आयुष्य नावाच्या या सुंदर शाळेमध्ये समाधान नावाचा विद्यार्थी सध्या सुट्टीवर गेलेला आहे. इथे सगळं आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, प्रतिस्पर्धा, अहंकार आहे, सगळं आहे. पण जे नाही आहे ना ते आहे समाधान. एकदा काही या विद्यार्थ्यांनी नित्य नियमाने आपल्या आयुष्यामध्ये निरंतर हजेरी लावली ना, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, प्रतिस्पर्धा सगळ्याची तो एका झटक्यात सुट्टी करेल. पण तो आळशी आहे ना, त्याला जागा करावा लागेल, त्याला सांगावं लागेल की अरे बाबा आता आयुष्याची संध्याकाळ झाली, आता तरी जागा. सो दिस वॉज माय असे थॉट्स घेऊन मी येते. लोकांना भरपूर आवडतात असा प्रवास असतो. आणि खूप इन्स्पायरिंग थॉट आहे हा. ऍक्च्युली समाधान आता सध्या सुट्टीवर, ऍब्सोल्युटली जो बघावं तो फक्त आता रॅट रेस मध्ये लागलाय, फक्त पळतोय, पैसे कमवतोय. त्याला आता कुठे ना कुठेतरी असं वाटतंय की समाधान पाहिजे, शांती हवी मनाला. ते कुठेतरी मिसिंग आहे आणि मी तोच थॉट घेऊन येते आणि लोकांना भरपूर कनेक्ट होतो. राईट. तर तुम्हाला आता आज जे तुम्ही आहात व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहात, तर त्याची आवड कुठून निर्माण? मी जेव्हा 11वीत होती तेव्हा मी जिथून म्हणजे होम टाउन आहे कल्याण, तिथून मी पहिल्या वेळेस जर्नलिझम म्हणजे न्यूज रीडर म्हणून काम केलं होतं कल्याणमध्ये. तर तिथे माझा सुस्पष्ट आवाज होता, थोडासा दणकट आवाज होता. तर एक 12th स्टँडर्ड की 12th स्टँडर्डच्या सुट्ट्यानंतरचा जो ब्रेक होता माझा, तर तिथे मी अप्लाय केला आणि फर्स्ट ह्याच्यातच मी न्यूज रीडर म्हणून स्टार्ट झाले. तर तिथून मला कळलं की आपल्यामध्ये ते कौशल्य आहे. नंतर हळूहळू कॉलेजेसच्या स्पर्धांमध्ये मी भाग घेतला. तर तिथे पण माझा आवाज झोप उडवणाराच होता. म्हणजे इतर आय कॅचिंग किंवा इयर लिस्निंग त्यांना स्मूथ वाटत होतं असं होतं. नंतर मी कॉर्पोरेट ट्रेनिंग्स मध्ये उतरले, तिथेही मला म्हणजे चांगला प्रतिसाद भेटला. सो असं पॉइंट करत मला ऍक्च्युली मी घडण्याऐवजी लोकांनी मला घडवलं असं म्हणता येईल. अच्छा, येस, बरोबर. तर मग आता तुमचा आवाज ना खूप प्रभावी आहे. तर मग आता फक्त म्हणजे तो आवाज देणं म्हणजे फक्त एक हे म्हणजे त्याच्या मागे भावना मॅनेज करणं पण असतं. फक्त बोलणं म्हणजे फक्त आवाज देणं असं नसतं. म्हणजे तुम्ही आता एखादी न्यूज सांगताय, तर मग न्यूज सांगता सांगता तुम्ही फक्त न्यूज अशी वाचून नाही दाखवू शकत. त्याच्या मागे आपण एक्सप्रेशन्स असतात, फिलिंग्स असतात. तर मग तुम्ही हे कसं शिकवा? ते मी ऑब्झर्व करत गेले. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं मी अमेझॉनची म्हणते ऍड, अमेझॉन पे अपनी दुकान,
तर हा एक तुमचा सेल करण्याचा आवाज आहे. तसे खुश खबर खुश खबर खुश खबर पेहरावाचं नवं ऍडिशन घेऊन आलंय. इथे तुमचा एक अजून एक रॅपो तुमचा एक हाय पिचवर जातो आणि त्याच्यानंतर कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिकाचे आता तुम्ही कॅन्सर सेंटर, मग इथे तुम्ही एक संवेदनशील आवाज घेऊन येता. तर त्या भावना तुम्हाला स्क्रिप्ट सोबतच आधी समजून घेतल्या पाहिजे मला असं वाटतं. म्हणजे तुम्हाला त्याचे इंट्युशन, जसं आता तुम्ही माझ्याशी बोलताय तर जे तुम्हाला सेल करायचं किंवा जे तुम्हाला सांगायचं तुमची भावना मला त्या स्पीकरला आधी समजल्या पाहिजे. तुमचं कनेक्शन कसं होतंय लोकांना हे कळत नाही तुम्ही काय बोलताय, पण तुम्ही कसं बोलताय ह्याला प्राधान्य असतं. सो हे तुमचं कनेक्शन कसं जोडतंय त्याच्यावर. बरोबर. तर मग आता स्टेजवर अँकरिंग तुम्ही करता आणि जेव्हा रेडिओचा स्टुडिओ असतो त्याच्यावर तुम्ही बोलता, तर त्याच्यात काही फरक जाणवतो का तुम्हाला? खूप फरक असतो त्याच्यात. स्टेजवरती तुम्ही बघता, तुम्ही लाईव्ह एक्सप्रेशन बघतात लोकांचे, तुम्हाला आवडलं नाही का ते लगेच तुम्हाला रिॲक्ट करतात, तुम्ही त्यांना ते आवडलं का ते एक वेगळे एक्सप्रेशन असतं. पण यू आर ऑन रेडिओ ना, तर तुम्हाला ते कुणीच दिसत नाही, फक्त तुम्हाला ते कानांनी लोक ऐकणारे असतात. तर तुम्ही जेव्हा रिपीटेडली म्हणजे त्यांना इम्प्रूव्ह करून स्टेप बाय स्टेप बोलता, तो ते तुम्हाला ते तुमचं प्रोग्रेस करतो त्याच्यात रेडिओ. बट इथे इन्स्टंट असतं, म्हणजे अगदी तोंडात ना अपशब्द निघाले का टमाटे आणि ते पण पडतात. आता ते वर पडले पण असाही असतो, कारण इन्स्टंट आणि एक्सपिरियन्स पेशंट सोबतचा हा डिफरन्स आहे. बट दोन्ही मध्ये तुम्हाला रिएक्शन्स असतात, दोघांमध्ये तुम्हाला रिएक्शन्स असतात. ऍट द सेम टाइम तुम्ही रील बनवताय, लोक तुम्हाला बघतात, तर एक स्पीकर म्हणून तुमचं कौशल्य तेव्हाच तुम्हाला कळतं की लोक म्हणतात नाही मग आम्ही तो जो तुझा व्हिडिओ होता तो पॉज करत करत ऐकलो, नाही मग आम्ही थांबलो, मग जेव्हा ते पुढचं वाक्य निघालं तेव्हा ऑटोमॅटिकली डोळ्यांना अश्रू निघाले, कारण आम्ही रिलेट केलं त्याला. तर मग हे जे रिॲक्शन्स असतात ना, नाही मग तुझं हे ड्रेसिंग असं होतं, मग तुझं असं, ते जे रिॲक्शन्स असतात ना, दॅट सेज की ही फॅमिली बनलेली आहे. आणि ती बनलेली फॅमिलीच आपलं एक हुकुमाचा इक्का बनून जातो. त्याच्यानंतर तुमचे कनेक्शन होतात की माझ्या आवाजातलं जे काही कौशल्य किंवा माझी जी बोलण्याची कला आहे त्याचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी मी कसं करू शकते. तर ह्याच्यासाठी मी विविध प्रकारे, जसं लेडीज कट्टामध्ये पण मी इतर महिलांशी कनेक्ट झाले, अँकरिंगच्या शोज मध्ये मी थोडंफार काम होईना पण त्या इमोशन्सला टच करण्याचा प्रयत्न करते. तर असं प्रत्येक वेळेस मी काही ना काहीतरी ग्रो अप करते. आणि आजही मला वाटतं की पहिल्या शो पासून आता मी जेव्हा तो प्रवास बघते तो डिफरन्स खूप आलेला आहे, पण दोघांमध्ये एकच कॉमन होतं की दोघांमध्ये मी क्रिएटिव्ह राहिलेली होती. सो येस. मग असा एखादा गुजबम्स मुवमेंट आहे का तुमचा अँकरिंग करताना किंवा मग रेडिओवर तुम्ही मुलाखत घेताना, असा काही गुजबम्स मुवमेंट असेल? गुजबम असं तर नाही म्हणता येणार, पण आय थिंक मी एका ठिकाणी महिला दिनानिमित्त अँकरिंग करत होते, तर तिथे ऑलमोस्ट सगळ्या पोलीस दलातल्या महिला आल्या होत्या आणि एक असा मोमेंट होता की जिथे तुम्हाला रॅम्प वॉक करून तुमचं एक युनिक रॅम्प वॉक करून तुम्हाला एक स्ट्रॉंग मेसेज सोसायटीला द्यायचं होतं. मला आठवतंय की एक महिला होती, तिने तो एक प्रवास 55 सेकंड्स मध्ये दाखवला की ज्याच्यामध्ये तिला युनिफॉर्म घालून जॉबवरती जायचं होतं, कामावरती जायचं होतं, पोलीस भरतीत होती ती. ऍट द सेम टाइम तिची 3 वर्षाची मुलगी सांभाळायला कोण नव्हतं, तर ती आजूबाजूला रिक्वेस्ट करत होती, अहो थोडा वेळ मुलीला सांभाळा, माझा टाइम इन व्हायची वेळ आली आहे, प्लीज थोडा वेळ मुलीला सांभाळा. आणि कुणीच रेडी नव्हतं, दरवाजे खुलत नव्हते. तर मग त्यावेळेसचा तिचा जो प्रवास होता की तिची ती तळमळ ती मी बघितली, ते थोडंसं रिलेट झालं मला कुठेतरी. मी पण एक पेरेंट आहे आणि तो प्रवास ऍक्च्युली जेव्हा म्हणजे मी आय एम नॉट हिअर टू डू अ मॅन बॅशिंग, पण पुरुषांसाठी जेव्हा ते कामाला बाहेर जातात तेव्हा विचारांचे दरवाजे घरातले बंद करून जातात, पण स्त्रीसाठी एक प्रत्येक ठिकाणी टप्पा लागलेला असतो. म्हणजे तो टप्पा पार करून जाणं ते तिच्यासाठी पहिलं चॅलेंज असतं आणि दुसरं बाहेरचं जग फेस करणं हे सेकंड चॅलेंज असतं. सो येस, तो गुजबम मला आणला आणि तो मला आयुष्यभर लक्षात राहील, कारण तिने ते इमोशन्स त्या बाईने म्हणजे खूपच जबरदस्त आणलं. तो मी कधीच नाही विसरू शकत नाही. मग आता एक आरजे प्रियंका म्हणून जेव्हा तुम्ही मागे येऊन बघता तेव्हा तुमचा पहिला हॅलो तुम्हाला आठवतो का, किंवा पहिला आता नमस्कार नाशक असं मी बोलले होते आणि तो आताही मला आठवतो. आणि त्यातला सुंदर वाक्य मला म्हणजे एका माझ्या लिस्टरने सांगितलं होतं की म्हणजे माझ्या पुतणीनं नमस्कार नाशक ती हॅलो ट्यून ठेवलेली आहे. ती कोरोनाच्या काळामध्ये तेव्हा जेव्हा त्यांचं ते मला भेटलं होतं, म्हणजे अगं मला माहिती नव्हतं की तू प्रियंका आहे, पण माझ्या पुतणीने ते ठेवल्यानंतर आता मला कळलं की अरे ती तू आणि मी क्लासमेट्स होतो. आणि मग आता असा एखादा स्टेज अँकरिंगचा पहिला अनुभव, म्हणजे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा जातात स्टेजवर
तर तेव्हा ते फिअर असतं, एक स्टेज फिअर असतं, तर मग ते तुम्हाला जाणवलं का आता? म्हणजे नाही, जेव्हा पहिल्यांदा तुम्ही सुरुवात केली तेव्हा? नाही तेव्हा नहीं करा, क्योंकि अब तो मेरे घर आंगन के जैसा हो गया है मुझे अच्छा. स्पीच. म्हणजे अगदी गुजराती, मारवाडी, बंगाली कुठल्याही कम्युनिटी मध्ये मी मिक्सअप होऊन जाते आणि मग उस रंग में ढाल के मैं उस इव्हेंट को खूबसूरत बनाती हूँ. तर हे कौशल्य ऍक्च्युअली एक स्पीकरचं असतं की तुम्ही माईक धरल्यावर किती जस्टिस देताय त्याला, किती क्रिएटिव वेने तुम्ही कनेक्ट करताय त्या लोकांना. सो अगर उनको पता चला की आप उनमें से एक हो तो वो आपको क्यों नहीं पसंद करेंगे सर. तर तुम्ही आता सांगितलं की तुम्ही लेडीज कट्टा हा कार्यक्रम चालवता, तर मग याच्यामध्ये जेव्हा असं होतं की माझ्यामुळे काहीतरी चांगलं घडलंय, म्हणजे आता तुम्ही मुलाखत घेता, तुम्हाला लोक ऐकता आणि त्याच्यानंतर काहीतरी चांगलं घडलं असं तुम्हाला फील होतं, तेव्हा तुम्हाला कसं वाटतं ऍज अ आरजे म्हणून, किंवा मग एक मला ऍक्च्युली लेडीज कट्टा या कार्यक्रमामध्ये मला असं म्हणजे लोकांच्या आयुष्यामध्ये काय बदल झाला तर त्यांनी स्पेशली सगळ्यांनी डिसिप्लिन आणलं की सकाळी लवकर उठणं, मेडिटेशन करणं, 12 किमान सूर्यनमस्कार करणं, हेल्दी फूड खाणं, ऑइली फूड स्टॉप बंद करणं, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवणं. हे माझं मोठं होतं, ते त्यांनी आणला, मोर दॅन इनफ आहे. अपार्ट फ्रॉम दॅट जे दिग्गज आहेत त्या क्षेत्रातले, जसं करिअर काउन्सिलर्स आहेत की ज्यांना मला असं आठवतं की एक करिअर काउन्सिलर जे आले होते लेडीज कट्टामध्ये, त्यांनी महिलांसाठी खास असा बिझनेस ऑपॉर्च्युनिटी सांगितले ज्या घरी बसून 40-45,000 मंथली कमवत आहेत आता. सो ते एक चांगलं म्हणजे कोणाच्या आयुष्यामध्ये ज्ञानाने प्रकाश आला, हेच माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट होती. नर्वस होणं हे तुमच्या सोबत कधी झालंय का, आणि जर झाले तर मग त्याच्यातून बाहेर निघायसाठी तुमची काय ट्रिक असते? बेसिकली नर्वस तर मी सांगते की मला एकदमच हायली एक्सपिरियन्स लेडी असेल जी एकदमच स्क्रुटनाइज्ड वेनी बघत असेल प्रत्येक गोष्टीला. काही काही लोकांचं तोही वैशिष्ट्य असतं की प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना चुका काढायच्या असतात आणि म्हणजे तो स्ट्रेस टेकिंग इंटरव्ह्यू असतो किंवा स्ट्रेस भले ऍटमॉस्फिअर असतो जिथे फक्त दे आर हायलाइटिंग ओनली युअर मिस्टेक्स. तर मग अशा ठिकाणी थोडी मी कॉन्शियस होऊन जाते, पण ऍट द सेम टाइम मी ते त्यांचं एक्झिक्युशन एक्सेप्टच नाही करत समोर. ते काय बोलतात त्याच्या व्यतिरिक्त माझं काम काय त्याला मी प्राधान्य देते. बिकॉज प्रत्येक ठिकाणी असे 1% तरी लोक असतील जे तुमचं म्हणजे पेशन्स चेक करतील, 1% तरी असतीलच. मग अशा वेळेस आपला कॉन्फिडन्स कमी न होऊन देणं आणि आपल्या कामावर फोकस ठेवणं यालाच प्राधान्य. म्हणजे तुम्ही 100 चुका जरी केल्या ना तर 101व्या वेळी तुम्ही ते परफेक्ट करता त्याच्यापेक्षा. मग ते तुम्हाला 100 वेळ फक्त हेच सांगते की तुम्ही काय नाही केलं पाहिजे. तो दॅट इज द केस. अँड आय पर्सनली बिलीव्ह की मी ऍज अ स्पीकर तरी मला असं कधी अनुभव नाही आला की खूपच स्पीचेस मध्ये कुठे चूक झाली आहे किंवा तिला फ्लॉलाइज गेलेले, कारण तेवढा एक्सपिरियन्स ग्रो अप झालेली मी प्रत्येक स्टोरी बद्दल किंवा प्रत्येक इंटरव्ह्यू बद्दल किंवा प्रत्येक रील्स मध्ये. तर नाऊ आय एम हॅपी. तर मग आता तुमचा जो हा प्रवास आहे आतापर्यंतचा, तर त्याच्यात अडचणी काही आल्या होत्या आणि तुम्ही त्या अडचणींना कसा सामोरा केला? अडचणी तर सगळ्यांच्याच आयुष्यात येतात आणि आय थिंक की प्रत्येकाने त्यातनं शिकणं गरजेचं असतं. आता जे तुम्ही मला बघतायत मी त्या सर्वांना एकच सांगेन की लाईफमध्ये ना अडचणी जेव्हा येतात ना तेव्हा त्या मिनिटाला पॉज घेऊन रिव्हर्स जा परत आणि ते चेक करा की नेमकं अडथळा कुठे निर्माण झाला. बरेच वेळेस काय होतं की आपण स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी किंवा आपला टेन्शन दूर करण्यासाठी कुठल्या तरी व्यक्तीच्या आहारी जातो किंवा कुठल्या तरी व्यसनाच्या आहारी जातो किंवा कुठल्या चुकीच्या गोष्टीच्या आहारी जातो. तर मला असं वाटतं की अशा मिनिमम किंवा थोड्या वेळाच्या हॅपीनेस कडे न जाता तुम्ही त्या स्ट्रेसला क्या गलती हुई उसको सीखो, कारण ते पुढे जाऊन तुम्हाला भविष्यात खूप कामाला येतं. नंतर तेवढी ती वेळ असते ना त्याच्यामध्ये जर तुम्ही पॉज घेऊन बागे गेले ना आणि त्या गोष्टीला तिथे रिपेअर करण्याचा प्रयत्न केला तर तो एक्सपिरियन्स तुम्हाला पुढे कामाला येतो. पण जी व्यक्ती त्यावेळेस तुमचे डोळे पुसायला येते ना ती पुढे जाऊन तुमच्या सोबत खूप मोठा व्यवहार करते, मग तो घातक ठरतो. सो इट इज लाईक दॅट. स्ट्रेस आहेत अजूनही माझ्या लाईफमध्ये ऑब्स्टिकल्स. मी एक पेरेंट पण आहे आणि तो एक प्रवास वेगळा असतो, एक आई म्हणून सगळं मॅनेज करण्याचा. पण मला असं वाटतं की जितकं तुम्ही इंडिपेंडेंट आपल्या मुलांना बनवताना तितकं तुम्ही पुढे जाता लाईफमध्ये. सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट टेक्निक ऑर ट्रिक मी पर्सनली सांगू शकते की तुम्ही आहात पेक्षा तुम्ही असताना ते सुपरवाइज करून करणं किंवा कुठलीही गोष्ट तुम्ही इंडिपेंडेंट देऊन टाकणं की बाबा तू हे परफेक्टच करशील, मी त्यात चुका नाही काढणार, पण मी जर काढलं तर मग तुला ते रिपेअर करा. तर मग ते इंडिपेंडन्स किंवा तो फ्रीडम आपल्याला लाईफमध्ये खूप पुढे घेऊन जातो.
आणि आपण हीच शिकवण मग पुढे मुलांना पण देत असतो. ऍब्सोल्युटली. मग आपल्यामध्ये पण एक सिन्सिअरिटी राहते. आपण पण कुठलंही चुकीचं काम करताना विचार करतो की अरे आपण कोणावरती विश्वास टाकले तर आपण कोणाचा विश्वास कसं काय करू शकतो. एक्झॅक्टली. तर मग आता म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहात, तुम्ही रील्स बनवता, तुम्ही म्हणजे व्हॉइस ओव्हरचं काम करता, तर मग आता आरजे, त्याच्यानंतर मग अँकरिंग, मग हा अजून वेगळाच एक क्षेत्र आहे रील्स म्हणजे. तर मग त्याचा तुमचा अनुभव काय? सगळे अनुभव वेगवेगळे आहेत. प्रत्येक म्हणजे रील बनवणं तर क्रिएटिव्हिटी लागते, कारण इतर हौशा नवशा गौशा सगळ्यांचा बाजार आहे मार्केटमध्ये. तर त्यातनं तुम्ही तुमचं कसं काय वैशिष्ट्य आणू शकता समाजापुढे, लोकांपुढे, ह्याला प्राधान्य आहे. सो हा एक कॉन्टेंट क्रिएशन वेगळा जातो रील्स मध्ये. त्याच्यासाठी तुम्हाला आय डोंट थिंक सो की स्पॉन्टॅनिटी गरजेची, पण त्याच्यामध्ये तुम्हाला क्रिएटिव्हिटी मोर गरजेची. अँकरिंगसाठी प्रेझन्स ऑफ माइंड तुम्हाला गरजेचं. तुम्ही एक सूत्रसंचालिका आहात, तुम्ही स्टेजवर माईक धरल्यावरती तुम्ही किती बेस्ट इंग्लिश बोलताय ह्याच्यावर लोक तुम्हाला जज नाही करत, पण तुम्ही किती प्रॉपरली तुमची शब्दरचना मांडताय याच्यावरती तुमचं सूत्रसंचालनाचा पूर्ण भाग डिपेंडेंट असतो, अँकरिंगचं पूर्ण डिपेंडेंट असतो. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट आरजे. तर मला पर्सनली असं वाटतं की लोक कनेक्ट झाली माझ्या प्रवासातनं. माझा हेतू फारच नोबल होता की या प्लॅटफॉर्मवरती मी म्हणजे एक अशा लेडीज आणू की ज्यांनी खरंच काहीतरी आपल्या क्षेत्रामध्ये कौशल्य आणलेले. आणि मला अगदी सांगायला आनंद होईल की एक लेडीनी ते इंटरव्ह्यू दिला आणि कोरोना नंतर 2022 आय थिंक 23 मध्ये ती एक्सपायर झाली होती. ब्रेन ट्युमर झाला होता तिला. तिने खूप सुंदर इंटरव्ह्यू दिला होता तिच्या लाईफस्टाईल विषयामध्ये. ती गेली, पण त्याच्यातलं सुंदर ऍबस्ट्रॅक्ट असं झाला, ती रेकॉर्डिंग आम्ही तिला दिली होती. आणि जेव्हा ती ऑफ झाली तर त्याच्यानंतर तो मोबाईल तिच्या घरच्यांकडे गेला आणि अजूनही तो आवाज ते ऐकत असतात त्या व्यक्तीचा. की म्हणजे एक आठवण मी त्यांना देण्याचा तो प्रयत्न केला आणि तो त्यांच्यासोबत राहिलेला आहे रेडिओच्या माध्यमातून. तो असं होता. सो मला आय थिंक आरजे म्हणून मला खूप मेहनत नाही करावी लागली. खूप मेहनत ऑलरेडी केली होती, तर त्याच्यानंतर तो लोक ऑटोमॅटिकली कनेक्ट होऊन गेली. बट येस, वेन इट कम्स फॉर अ रील्स मेकिंग ऑर फॉर अँकरिंग, तुम्हाला रोज काही ना काहीतरी खतपाणी टाकावं लागतं त्याच्यामध्ये. आणि इंटरव्ह्यूज घेण्यामध्ये पण तसंच आहे. बट एक सुदैवाने देवाच्या कृपेनी आणि एक लोकप्रियतेने ते लोक येत गेली, मला कनेक्ट होत. आणि इतके लोक तुम्हाला भेटतात, तुम्ही पण तुमचं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये त्याचा खूप जास्त हे होत असेल. आणि पॉझिटिव्ह तुम्हाला राहायला म्हणजे हे होत असेल की लोक इतकं चांगलं करताय, तर मग आपल्याला पण असं वाटतं की खरंच आपण त्या मानाने काहीच नाही करत. लोक जितके आपल्याला पॉझिटिव्हली अप्रिशिएट करतात ना, तितके ते म्हणजे आपल्या टीका टिप्पणीही सांगतात. म्हणजे मला तोही अनुभव आलेला आहे. पण त्याच्यासाठी मी माझे स्टाईल चेंजेस नाही केली. मी जे आहे ते मी आहे. एक्सेप्टेड ऑर रिजेक्टेड, आय डोंट टेक एनी काइंड ऑफ टेन्शन. म्हणजे मी जे आहे ते मी आहे. हा ऑब्व्हियसली छोटे मोठे चुका जर मला पर्सनली वाटलं की मी चेंज केलं पाहिजे तर मी केलं. बट मी खूप असं त्या गोष्टीला सिरियसली घेतलं नाही. आणि आता तुम्ही ते आजींचं उदाहरण सांगितलं की तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांचा म्हणजे अजून पण ते घरचे आवाज ऐकतात. त्याच्यावरून मला ते आनंद मूवीचा तो एक सीन आठवला, जेव्हा ते राजेश खन्ना हे असतात म्हणजे जातात होतात आणि मग त्यांना म्हणजे तो हे रडत असतात तिथे, अमिताभ बच्चन रडत असतात. आणि मग त्याच्यानंतर मग त्यांना अचानक असा आवाज येतो की बाबू मुसा आहे. आणि त्याच्यानंतर मग ते मग तो तो ऍक्च्युली तो हार्ट टचिंग इंटरव्ह्यू असा पण होता, कारण त्या बाईने खूप सुंदर वाक्य म्हटलं होतं त्या इंटरव्ह्यू मध्ये की प्रियंका, मी तुझे धन्यवाद तर करते, बट लास्ट बट नॉट द लिस्ट तिचं एक वाक्य होतं की माणूस जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत त्याचा सोहळा करायचा, नंतर मेल्यावर टिफिन सर्व्हिस वरती नाही. तर तो तिचं ते वाक्य होतं. त्यामुळे आणि ते ती रेडिओवरती पण ते ऐकलंय गेलं होतं. त्यामुळे ते जेव्हा ती होती तेव्हा ती ऑलरेडी सफर करत होती, तिच्याकडे त्यांनी लक्ष नव्हतं दिलं. जो तो धावण्याच्या मागे लागलेला आणि जेव्हा ती गेली तेव्हा त्यांना ते रिअलाइज, तेव्हा ते ती क्लिप हे झाली कनेक्ट. म्हणजे व्यक्ती गेल्यावरच त्याची तर मग तुम्ही एखादा आता व्हॉइस ओव्हर पण करता,
तर मग एखादं व्हॉइस ओव्हरचं म्हणजे एखादं कॅरेक्टर आहे का, आणि तुम्ही एखादं कॅरेक्टर तुम्ही असं आम्हाला ऐकून दाखवू शकतात का? वॉट एव्हर तुम्ही काय जे करत असाल. अरे सुनती हो, भले कैसी हो तुम, अरे आज हमारे घर पे मेरी बहू आई है. असं एक होतं. अच्छा. तर त्याच्यामध्ये असा आवाज होता. म्हणजे ओके, प्रत्येक ओके. ठिकाणी व्हॉइस चेंज होतो. हा हा. तर मग आता हे आवाज ही एक ओळख असते. म्हणजे लता दीदींचं पण एक गाणं आहे की आवाज ही मेरी पहचान आहे असं. तर मग या आवाजापर्यंतची ओळख लोकांपर्यंत पोहोचवायला अजून तुमचे काही फ्युचरमध्ये प्रोजेक्ट आहेत का? हा, मी अजून इंटरव्ह्यूज तर घेतेच रेडिओ हा. शोसाठी, बट अपार्ट फ्रॉम दॅट मी ऑलमोस्ट महाराष्ट्रभरामध्ये अँकरिंगचे शोज अजून जास्त घेण्याचं प्रमाण मी वाढवणार आहे. हा. ऑन टॉप ऑफ दॅट मी आता रील्स वरती भर जास्त देते, कारण हा. लोकांना विचार आवडतात, लोक कनेक्ट करतात, त्यांच्या सोबत ते कमेंट पण करतात की कुठल्या विषयावरती त्यांना रील हवा होता. म्हणजे यार दोस्ती, मैत्रीवर तुम्हाला हवाय. आणि मला एक खूप सुंदर माझा रील होता, तो पण लोकांना बऱ्यापैकी आवडला होता की मुलं हेची अस्त्र, मुले हेची शस्त्र, मुलं हेची अस्त्र, मुले हेची शस्त्र, मुलांनी दंगल, मुलांनी मंगल, मुलांनी झरा, मुलांनी चरा, म्हणून मुले 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 जपून ठेवावे. तर मुलांविषयीचं होतं हे मी केलेलं. तर ह्यालाही खूप आवड निर्माण झाली, कारण पॅरेंटिंग मध्ये आता मोस्ट ऑफली खूप लोक मला ऐकत असतील, बघत असतील, तर त्यांच्यासाठी हे खूप सुंदर आहे. तर अशा वेगवेगळ्या विषयांवरती लोक मला बोलायला, रील्स बनवायला आवडतं. आणि हे कनेक्ट झालं ना तर तुम्हाला लॉंग असं स्पीच द्यायची गरजच नाही. ते तुमचं शब्दच तुमचे शस्त्र बनून जगापुढे येतात. मग या रील्स थ्रू मी खूप कनेक्ट होईल आणि अजून कनेक्ट होईल पूर्ण भारतामध्ये, असं माझं प्रांजळ. नक्की नक्की. आणि तुमचं कार्य इतकं मोठं आहे ना की तुम्ही नक्कीच म्हणजे लोकांपर्यंत. हो, आणि ह्याच विचारांनी मी घेते. म्हणजे कसं अजून एक थॉट आहे की सुखाला अंत नाही, सुखाला अंत नाही, आणि कदाचित म्हणूनच मन शांत नाही. तर हा एक थॉट आहे. असं वेगवेगळे थॉट्स घेऊनच मी प्रयत्न करेल की लोकांपर्यंत कनेक्ट. हो नक्की नक्की. आणि तुमचा आवाज, तुमची रील्स लोकांपर्यंत पोहोचतील, ते मोटिवेट करत राहतील लोकांना दीर्घकाळापर्यंत. तुमच्यासारखंच वक्ता बनायला म्हणजे आजकालची नवी पिढी पण वक्ता बनायचा प्रयत्न करते. तर मग वक्ता बनण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल आजच्या नव्या पिढीला? देर आर द ट्रिपल आर. म्हणजे पहिलेच भरपूर, म्हणजे एक आर हिडन मध्ये आर ऐकू येईल, तो भरपूर पडना. दॅट्स फर्स्ट इज टू रीड. भरपूर पडना, भरपूर लिखना, राइटिंग, इथे आर सायलेंट डब्ल्यू आहे. तो भरपूर पडना, भरपूर लिखना और भरपूर गणित सॉल्व करना. अच्छा. सो मॅथ्स, अर्थमॅटिक मॅथ्स जास्तीत जास्त सॉल्व्ह करणं. ह्यानी काय होतं, या 3 टप्प्यांमुळे ना तुम्हाला भरपूर कॉन्फिडन्स निर्माण होतो. आणि वक्ता हा फक्त रिस्ट्रिक्टेड अँकरिंगच्या शो साठी नाही. काउन्सिलर पण एक चांगला वक्ता आहे, द सेम टाइम टीचर पण एक चांगला वक्ता बनू शकते. पण तो कॉन्फिडन्स जर बिल्ड करायचा असेल ना तुम्हाला, तर या 3 स्ट्रॅटेजी. अपार्ट फ्रॉम दॅट, तुम्ही रोज दैनंदिन आयुष्यात जे ऑब्झर्व करताना, म्हणजे हे तर एक पर्पजली तुम्हाला वेळ काढावा लागणार आहे, आणि तो काढावाच लागणार आहे, कारण कुठल्याही गोष्टीला वेळ दिल्याशिवाय त्यातनं सोल्युशन येत नाही. पण जे तुम्ही दैनंदिन आयुष्यामध्ये जसे लोक ऑब्झर्व करताना, त्यांच्याकडे बघून तुम्हाला पुढच्या 10 सेकंदामध्ये कळलं पाहिजे की तुम्हाला त्या व्यक्तीला काय हवं. तसं जर तुम्ही बोलू शकले, त्या क्राऊडला तुम्ही कनेक्ट होऊ शकले, तर यू आर अ बेस्ट स्पीकर. लँग्वेज इज जस्ट म्हणजे एक म्हणतो मॉडेम आहे त्यांच्यासाठी. काही लोकांना इंग्लिश बोलता येत नाही, पण त्यांचं हिंदी आणि मराठी उत्कृष्ट आहे. इन्स्टावरती तुम्ही बघा, लाखोनी फॉलोअर्स दिसतील तुम्हाला त्यांचे. का? तर त्यांना त्या क्षेत्रातलं नॉलेज परफेक्ट आहे आणि एकदम बोलचं आहे. ते बरोबर त्याच ऑडियन्सला अट्रॅक्ट करतात. म्हणजे तुम्ही किती नॉलेज गेन करता, तुमचं ऑडियन्स काय आहे, तिथपर्यंत तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न कसा करता, त्याच आहे. हाच एक ब्रिज म्हणजे कम्युनिकेशन आहे. ओके, म्हणजे हे ब्रिज जर तुम्हाला कव्हर झालं तर एनिथिंग इज नथिंग इज डिफिकल्ट. आणि मला असं वाटतं की मी कॉलेज युथला पण तेवढंच व्यवस्थित कनेक्ट करते. ऍट द सेम टाइम मी सिनियर सिटीजनला पण कनेक्ट करते. ऍट द सेम टाइम मी साडी घातलेल्या एखाद्या वहिनीलाही कनेक्ट करू शकते, तर प्रोफेशनल्सलाही मी कनेक्ट करू शकते. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की कोणाला कुठली भाषा व्यवस्थित वाटते. हे 10 सेकंदात जर तुम्हाला स्कॅन करता आलं तर यू आर अ गुड स्पीकर. आता तुमचं थोडंसं शालेय शिक्षण कसं झालं, कुठे झालं, आणि मग कॉलेज तुमचं, याबद्दल थोडं कसं? माझं स्कूलिंग कल्याणमध्ये झालं होतं.
होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये. त्याच्यानंतर मी सेंट फ्रान्सिस हायस्कूल राणे नगरमध्ये स्कूलिंग केलेलं होतं काही पार्ट. त्याच्यानंतर मी पुढे जाऊन आरकेडी कॉलेजमधनं ज्युनियर कॉलेज केलं, RYK मी सिनियर कॉलेज केलं, BVIM मधनं मी मॅनेजमेंट कोर्स केला, MBA HR माझं कोर्स झालेले. सो 2018 पर्यंत मी HR मध्ये जॉब केला. 2018 नंतर मी पहिला शो दिला होता. तर 2018चं स्पेशालिटी माझ्या लाईफमध्ये अशी झाली की पहिलं आय थिंक त्याच्या अगोदर पण मी खूप सारे अँकरिंगचे शोज केले होते, पण पहिला सक्सेसफुल अँकरिंगचा शो ओंजळ फुलांची नावाचं एक पुस्तक होतं जे लॉन्च होणार होतं. आणि त्याचं वैशिष्ट्य असं होतं की त्या ज्या मावशी होत्या त्या ऑलरेडी व्हेंटिलेटरवर होत्या अगोदर, 1 वर्ष अगोदर. डॉक्टरनी त्यांचं सांगितलं होतं की आता त्या जगणार नाही. तर मग सुदैवानी त्या व्हेंटिलेटरवर होत्या, थोडीशी त्यांना शुद्ध आली, त्या जगल्या त्या वेळेस. आणि ते हॉस्पिटलमधनं त्यांच्या वयोच्या ज्या ग्रुप होता व्हॉट्सअपचा त्यांना मोटिवेशनचे मेसेजेस करत होते, व्हॉट्सअप करत होते त्या. तर ती गोष्ट त्या दोघं भाऊ बहिणीला प्रचंड आवडली. म्हणजे मी लोकांना कसं कनेक्ट करते मी ह्याच्या थ्रू सांगते, या इन्सिडेंट थ्रू. तर ती एक आजी वेडो होती ती, म्हणजे ती विधवा बाई होती आणि लवकरच मिस्टर गेले होते, ब्राह्मण फॅमिली होती त्यांची. तिने व्हेंटिलेटरवर असताना डॉक्टरांनी सांगितलं होतं ह्या वाचलंय, पण हा जो पिरियड मिळतो तो ग्रेस पिरियड आहे, त्यामुळे तुम्हाला जेवढा आहे भाऊ बहिणींनी तुम्ही सुखाचे क्षण यांना द्या. नुकताच काही महिन्यात त्यांचा वाढदिवस आहे. मग हे दोघंही भाऊ बहिणींनी, तो पुण्यावर आला, ते प्रिन्सिपल होते आणि एका स्कूलची ओनर होती, हे दोघं एकत्र आले. यांनी त्यांच्याच आईने लिहिलेलं कवितांचं एक पुस्तक बनवलं, त्याचं नाव उंजळ फुलांचं होतं. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी तिचा बर्थडे केला. तो होस्टिंग मी केलं होतं कुसुमाग्रसमध्ये. आणि मला खरंच सांगायला आनंद होईल की त्या कुटुंबाचं असं वैशिष्ट्य होतं की ते ब्राह्मण होते, त्याच्यात मुंज एक फेस्टिवल, एक मुंज असते. तर ते मुंज केल्यापासून म्हणजे आईनी पहिला माप ओलांडल्यापासूनचे फोटोज त्यांनी प्रोजेक्टरवर लावले होते. आणि तिथूनचा तिचा प्रवास त्यांनी तो जगाला दाखवला की आमच्या आईनी किती मोटिवेशन, म्हणजे कोरोनाच्या आय थिंक जेव्हा ती व्हेंटिलेटरवर होती त्या काळापर्यंतचा तिचा तो प्रवास होता त्या PPT मध्ये. म्हणजे विचारशैली कशी होती त्या लोकांची. आणि ते दोघंही भाऊ बहिणींनी डिवाइड करून ते PPT प्रेझेंट केलं होतं. आणि ते तिथून माझा जो प्रवास सुरू झाला ऍज अ अँकरिंग, तर तिथे मला खूप वेगवेगळ्या गोष्टी कनेक्ट होत गेल्या. म्हणजे जसं आता 61st बर्थडे कोणाला करायचा आहे, तर मी त्यांना सजेस्ट करते की तुम्हाला जर 61st बर्थडे करायचा ना, तुम्ही तुला करा. तुला म्हणजे काय की आईच्या वजनाचं एखादी अशी गोष्ट द्या ज्याच्याने ती इमॉर्टल होईल, अमर होईल. मग लोक काय देतात, आईच्या वजनाची पुस्तकं दान करतात, कारण ज्ञान हा अमरत्व आणतं. असं करत करत म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी एसेन्स वेगवेगळे आणत. जसं आता कॉलेज स्कूलचं गेट टुगेदर आहे आणि त्याचा जर मला अँकरिंगचा शो घ्यायचा तर मी तर प्रॉप राऊंड घेत नाही कधी. प्रॉप राऊंड जे असतात किंवा गेम्स मी ते तसे प्रिफर नाही करत. त्यातनं काय कॉन्टेंट निघेल की जर स्कूलचं मी घेते आणि एवढ्या वर्षानंतर तुम्ही स्कूलला चे विद्यार्थी सगळे कनेक्टेड आहात तर तुम्ही मला एक सांगायचंय की ह्या वेळेस या तुमच्यापैकी एक विद्यार्थ्यांनी सगळ्यात मोठी नॉटिएस्टपणा जो केला होता तो मोमेंट तुम्ही रिक्रिएट करा पुन्हा. आणि मग त्याच्यानंतरच्या आठवणी बाहेर निघतात. मग यांनी असं केलं, मग आमची टीचर अशी होती असं, किंवा मग सिनियर सिटीजनच्या ग्रुपमधलं गेट टुगेदर असेल तर मग आठवणींच्या गप्पा, मग हिची आठवण अशी होती किंवा हिच्यासोबतच्या अशा क्षण होत्या, असं ते कनेक्शन्स इमोशन्सनी जुळले जातात. म्हणजे मी उगाच अँकरिंगचे शोज घेते म्हणजे फक्त गेली आणि प्रॉप राऊंड घेतले असं नाही, त्यातला ऍबस्ट्रॅक्ट मी तो बाहेर काढतो, मग त्याच्यानंतर तो मेमोरियल होतो. बरोबर आहे. आता तुम्ही सांगितलं की शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये असे आठवणी असतात, धमाल असते, तर मग एखादी धमाल किंवा आठवण तुमच्या शाळेमधली किंवा तुमच्या कॉलेजमधली तुमच्या फ्रेंड्स लोकांसोबत झालेली अशी पण एखादी? माझी फ्रेंड्स मध्ये झालेली, माझ्या म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये जरी ज्युनियर कॉलेजमध्ये मला असं आठवेल की आम्ही खूप धमाल केली होती. म्हणजे अगदीच मी कॉलेजमध्ये एक सगळ्यात कॉमेडी गोष्ट सांगली. कॉलेजमध्ये मी हायलाईट करायचे केस आणि तेव्हा नेमकं आहे ना कधी कधी काय होतं की तुमचे हायलाइट्स वेगळं म्हणजे इट गोज वर्स्ट ऑल्सो पण होतं कधी कधी. आणि तेव्हा नुकतंच मी हायलाईट केलं होतं आणि ते इतकं वर्स्ट झालं होतं की मला कळत नव्हतं की मी असा अवतार घेऊन कसं लेक्चरला बसू. अँड दॅट वॉज माय RYK आमचा होता कॉलेज होतं आणि माझी लेक्चर खूपच स्ट्रिक्ट आणि कडक म्हणजे एकदम कडक मॅडम होती ती. आणि मी जेव्हा लेक्चरला गेली तेव्हा मी असं स्कार्फ बांधून पूर्ण कान वगैरे बंद करून असं जसं गाडीवर बसतात तसं बसली आणि पूर्ण क्लासरूम मध्ये फक्त तो माझंच एक हायलाईट होत होतं की मी असं घातलं होतं.
तर तेव्हा माझ्या लेक्चरने बोललं होतं की व्हॉट हॅपन प्रियंका नॉट फिलिंग वेल, व्हॉट हॅपन प्रियंका नॉट फिलिंग वेल ऑर अ स्टाईल. म्हणजे तो जो विनोदी क्षण झाला पूर्ण क्लासरूम मध्ये, तो प्रचंड कॉमेडी होता. तो मला लाईफ मध्ये आयुष्यभर लक्षात राहील. असं तेव्हा ऍक्च्युअली क्रेजच होती ती. क्रेज होता. इट वॉज इन 90s. तेव्हा मी हायलाईट केले होते की सर इट वॉज द मोस्ट फनीएस्ट पार्ट ऑफ माय लाईफ. पण ठीक आहे ना, तो फन मी म्हटलं कसंही का होणार, कोणाच्या तरी चेहऱ्यावर माझ्यामुळे हसू तर आलं. तेच. आणि ते तुम्ही सांगितलं ते हायलाईट करण्यावरून, तर मग ते मुलींमध्येच नाही मुलांमध्ये पण ती क्रेज होती. हायड्रोजन लावून घ्यायचे ते आणि स्पाइक्स करायचे. ते मी पण केलं होतं कॉलेजमध्ये. आणि ज्या दिवशी मी लगेच अशी एंट्री केली होती तेव्हा म्हणजे सगळे मुलं मुली माझ्याकडे बघून हसत होते की याने काय केलं. त्याच्यानंतर मग तो कलर जायला पण मग मला पूर्ण खूप मेहनत घ्यावी लागली त्यानंतर. पण ऍक्च्युली तो जो कॉलेजचा स्पॅन असतो ना, तो तुम्ही करोडो रुपये परत द्या, तुम्हाला भेटत नाही ते. म्हणजे तो क्षण तुम्ही जगून घ्या. आणि कुणी मला आता बघत असेल, मी त्यांना सगळ्यांना सांगते की बाहेर तुम्ही एकदा कॉलेज कॅम्पस सोडल्यानंतर खरं लाईफ स्टार्ट होतं. जोपर्यंत कॉलेजमध्ये धमाल मस्ती एंटरटेन करून घ्या, नंतर तुमचं काहीच लाईफ राहत नाही. असं पूर्ण म्हणजे फक्त मुलं, घर आणि तुमचं करिअर तेवढंच राहतं. तर तुम्ही 90sचं मेन्शन केलं. 90s मध्ये अशा काही गोष्टी आहेत का की आता नाहीच, म्हणजे अशा काही गोष्टी तुम्हाला आठवतात? ओके, 90s मध्ये ऍक्च्युली एक समवन रिमेंबर मला तर सगळ्यांना आठवत असेल की तेव्हा ना इंटरनेट, डेटा कार्ड, मेसेजेस वगैरे खूप कमी. व्हॉट्सअप आय थिंक नव्हतंच आपलं. तर म्हणजे तो एक व्हिडिओ डाउनलोड करायला माणसाला 12 वाजेनंतरचं वेट करायला लागायचं. आता एका झटक्यात लहान मुलं पण व्हिडिओ डाउनलोड करतात. तो डिफरन्स आलेला आहे. तो तेव्हा नव्हता, म्हणजे नाहीच होता. आणि आता आपण वी आर एन्जॉईंग की जिओला पण थँक्स आणि सगळ्यांना थँक्स की आम्ही नेटवर्क आता इझिली एन्जॉय करू शकतो. आणि इनफॅक्ट मला जे माझ्या 11-12 वर्षी माहिती नव्हतं ते आता माझ्या मुलाला माहिती आहे. तो रील्स माझ्यापेक्षा चांगले शूट करतो. हो, बरोबर आहे. आणि ते तुम्ही रिचार्ज वरून सांगितलं ना की 1 GB रिचार्ज ते महिनाभर चालायचं. आणि मग आपण ते एकदम थोडंसं तुने तो मिस्ड कॉल दिया नाही असं वाले कॉल. हो, म्हणजे तुने मिस्ड कॉल दिया तो ही माझा मिस्ड कॉल आला का तू मला कॉल कर असं मला असायचं. किंवा रात्री 12 वाजेनंतर तू मला कॉल कर, मग आपण बोलूया. तो प्रॉब्लेम होता. आय थिंक की त्याचा आता खूप सुंदर सोल्युशन निघालं. 90sचा तो काळ इतका जबरदस्त होता ना की त्याच्यानंतरची ती काटकसर आता सर्वस्व असूनही नाही आपण एन्जॉय करू शकतो. म्हणजे त्या बाईक वरती राईड करणं, ते कणसं खाणं, आणि त्याच्यानंतर तो इझी लकीचा तो चार्म होता, तो परत येत नाही परत. त्यामुळे आणि मी जेव्हा आता बघते ना किड्स ऑलमोस्ट ऑल म्हणजे कॉलेज सुटण्याची खोटी एकतर हेडफोन्स किंवा फोन हातात कंटिन्युअसली असतो. माझ्या वेळेस मला आठवतं की आम्ही ऍटलीस्ट एन्जॉय तर करायचं. तेच. आणि तुम्ही म्हणजे RY केला होता, कॉलेज रोडच होता ते CC पासून म्हणजे आहेरराव स्टुडिओ पासून भोसलाच्या गेट पर्यंत आपण इतकी धमाल केली त्या रोडवर की ते असं नाही करू शकत कोणी, असं आहे. आणि 90sच्या किडने खूप जास्त धमाल केली. मिसमॅच डे असायचा आमचा आणि त्याच्यामध्ये इतकी धमाल असायची की मला अजूनही आठवतं डेज जस्ट कसे असावे कॉलेज डेज. म्हणजे ते स्पेशली काही काही दिवस असते जेव्हा तुम्ही ट्रॅडिशनल डे होता किंवा ग्रुप डे होता, हे असे डेज परत कुणी सेलिब्रेट केले. आणि आता कुणी कनेक्टेड पण नाहीये बिकॉज सगळेजण आपल्या आपल्या लाईफ मध्ये बिझी आहे. पण आय थिंक की तो काळ होता, तो आपण एन्जॉय केला. बट ऍट द सेम टाइम मी असं पण म्हणेल की आपण वर्तमानात पण जिथे आहोत तिथे पण एन्जॉय केलं पाहिजे. कारण भविष्य कुणाला अभि आंखों का धोका है, भविष्य सिर्फ आंखों का धोका है असं मला वाटतं. कल किसने देखा है. आता एक थोडासा फन सेगमेंट आहे की तुमची आता फ्रेंडशिप आहे माईक सोबत. माईक माझा मित्र, माईक तुमचा मित्र आहे. तर तुम्हाला ना एक पत्र द्यायचंय माईक, तर तुम्ही कसं सुरू करा, म्हणजे थोडंसं एक थोडक्यात सांगितलं तरी चालेल. ओके. अरे माईक, तू खरंच खूप चांगला आहेस रे. प्रिय माईक, पहिले तर मी तुझे मनापासून धन्यवाद करते की तू माझ्या आयुष्यात सरस्वती म्हणून आलास, पण मला भरपूर लक्ष्मी तू दिलीस. तुला मी हातात धरल्यावरती जो कॉन्फिडन्स तू माझ्यात देतो ना, तो कॉन्फिडन्स कदाचित जगामध्ये मला कोणी दिला असेल. आणि माझी पडती वेळ तू उचलली, मला एक वेगळी ओळख तू दिलीस, मला आयुष्यामध्ये माझं कौशल्य जगापुढे आणण्याची तू ताकद दिलीस. आणि माझ्या कौशल्यातना येणाऱ्या भाव्या पिढीला काहीतरी सुंदर शिकता येईल असं एक माध्यम तू बनलास, त्याच्यासाठी तुझे मनापासून धन्यवाद.
आणि आयुष्यभर तू माझ्यासोबत असाच राहा. मी आउटस्टँडिंग स्पीकर बनेल नाही बनेल, पण मी एक चांगली अविस्मरणीय वक्ता बनेल एवढी तुला मी गॅरंटी देते. थँक्यू सो मच माईकला. खूपच सुंदर. तेच. तर प्रियंका, तुम्ही आम्हाला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुमच्यासोबत गप्पा मारायला खरंच खूप मजा आली. आणि आपण पुढे पण असे काही शोज करूच याबद्दल मी म्हणजे अपेक्षा करतो. आणि धन्यवाद. मन मौजी जुगाड या प्रोग्राममध्ये मला बोलायल्याबद्दल खरंच मनापासून थँक्स. कारण फर्स्ट टाइम आहे की मला एवढा मजा आली इंटरव्ह्यू द्यायला. थँक्यू सो मच. थँक्यू टीम. थँक्यू. मित्रांनो, आजच्या गप्पांनी लक्षात आलंच असेल की आवाज सुंदर असला तरी मन त्याहूनही सुंदर असू शकतं. स्पीकर प्रियंका फक्त बोलत नाही तर लोकांशी जोडल्या जातात आणि त्यांच्या जगाचा एक सुंदर भाग सुद्धा बनतात. हा एपिसोड ऐकल्यावर तुमचा दिवस हसमुख झालाच असेल. अशाच भन्नाट एपिसोडसाठी बघत राहा मनमौजी जुगाड आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा एपिसोड तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की पाठवा. तर पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुमची फ्रिक्वेन्सी मनमौजी ठेवा. धन्यवाद.